जय महाराष्ट्र मित्रांनो, इन्फोसिस कंपनीतर्फे लेटेस्ट जॉब अपडेट घेऊन आलोय। खासियत याची अशी आहे की डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे। यस, कुठेही अप्लाय करायची गरज नाही आहे, कारण की अनेक जणांच्या कमेंट्स येत आहे की कॉम्पिटिशन खूप जास्त आहे, एकाच जागेसाठी अनेक जण अप्लाय करताय, त्यामुळे इंटरव्ह्यू पर्यंत तुम्ही पोहोचत नाही आहे। तर ही गोल्डन अपॉर्च्युनिटी असणार आहे, कारण की डायरेक्ट तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार आहे। मग आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत, कारण की 10 जानेवारीला हा इंटरव्ह्यू असणार आहे। कुठले कुठले डॉक्युमेंट न्यायचे, सिलेक्शन प्रोसेस काय, संपूर्ण माहिती सांगतोय। त्यातल्या त्यात अनेकांना इंटरव्ह्यूला जायला जमत नसेल तर तशीच सेम पोस्ट आहे, तिथेही तुम्ही अप्लाय करू शकताय। संपूर्ण माहिती सांगतोय, त्यामुळे तुम्ही ग्रॅज्युएट आहात, अप्लाय करण्यासाठी कुठलीही फी नसणार आहे। त्यामुळे तुमच्या फॅमिलीमध्ये, फ्रेंड्समध्ये जर कोणी इलिजिबल असेल, त्यांना इन्फोसिसमध्ये जॉब पाहिजे असेल तर नक्की शेअर करा। इंटरव्ह्यू हा पुणे हिंजेवाडीमध्ये असणार आहे, ते पण डिटेल्स तुम्हाला सांगतोय। एक्झॅक्ट लोकेशन काय आहे, ऑफिस कसं असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी, करिअर गायडन्ससाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। चला तर बघूया डिटेलमध्ये। मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर इन्फोसिसचं ऑफिशियल करिअर पेज दिसून जाईल, तुम्ही ते वाचू शकताय। महत्त्वाची गोष्ट म्हणजे इन्फोसिस ही टॉप 100, यस टॉप 100 ब्रँड्स मध्ये येतं। जसं की तुम्ही ते वाचू शकताय, 2025च्या ग्लोबल ब्रँड्स मध्ये टॉप 100 मध्ये इन्फोसिस येतं। आणि अशा कंपनी सोबत काम करायला मिळणं ही नक्कीच चांगली गोष्ट असणार आहे, करिअरला एक चांगली कलाटणी देणार आहे, जर का तुम्ही इथून स्टार्ट करताय। आता नेमकं काय तर बघा, इथे रीड मोर वर क्लिक केल्यानंतर किंवा ॲज अ लोकेशन वाईज तुम्ही ते सर्च करू शकताय। तुम्हाला कुठे जॉब पाहिजे, काय पाहिजे, किंवा कुठलं स्किल्स तुमच्याकडे आहे त्यानुसार सर्च करू शकताय। स्टुडंटसाठी असतात, इंटर्नशिप असतात, त्याच्यानंतर लोकेशननुसार असतात, ग्रॅज्युएट ज्यांचं झालंय त्यांच्यासाठी असतात। इथे सगळी माहिती मिळते। पण जेव्हा आपण इथे अप्लाय करतो तेव्हा आपली इथे माहिती जाते। इथे बघा ऑल ओव्हर जगामध्ये कुठे कुठे त्या वॅकन्सी दिसतील, पण सध्या जे अपडेट आलं आहे, जी अर्जंट भरती आहे त्याच्याबद्दल समजून घ्या। जसं की बघा, सगळ्यात पहिलं जो वॉक इन ड्राईव्ह असणार आहे तो फ्रेशरसाठी असणार आहे। बीकॉम तुम्ही आहात, बीबीए तुमचं झालेलं आहात, तुम्ही ते अप्लाय करू शकताय। महत्त्वाचं म्हणजे इथे बघा एक्सपिरियन्स 0 मागितलेला आहे। पुण्यामध्ये असणार आहे। टाइम आणि व्हेन्यू तुम्ही बघू शकताय, 10 जानेवारीला 9:30 ते 12। यस, तुमची जी एंट्री आहे म्हणजे ऑफिसमध्ये इंटरव्ह्यूसाठी घ्यायचं तुम्हाला 12 किंवा 11:30 पर्यंत असणार आहे, त्यानंतर तुम्हाला एंट्री मिळणार नाही। त्यामुळे तुम्ही 8:30 पासूनच तिथे जाऊन बसा, जेणेकरून तुमचा इंटरव्ह्यू होईल। लोकेशन कुठलं आहे तर फेज 3 पुणे एम-एच इन्फोसिस लिमिटेड, इथे बघू शकताय कुठे असणार आहे, राजीव गांधी इंटरनॅशनल टेक पार्क पुणे हिंजेवाडी फेज 3 हे तुमचं लोकेशन असणार आहे, जिथे तुमचा इंटरव्ह्यू। बघा, जी पण माहिती आहे ती एज्युकेशनल इन्फॉर्मेशन पर्पज आहे, जेणेकरून अनेक विद्यार्थी आहेत तुमच्या फॅमिलीमध्ये असतील, मित्रांमध्ये असतील, ते जॉबच्या शोधात आहे पण जॉब मिळत नाही म्हणजे माहितीच पोहोचत नाही आहे, कारण की एवढ्या वॅकन्सी निघतात, कुठे कुठे लक्ष ठेवावं लागेल। त्यामुळे ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, तर नक्की त्यांच्यासोबत शेअर करत चला। ओके, आता नेमकं हे ऑफिस कुठे तुम्हाला बघायचं असेल तर बघा, पुण्याचं जे हिंजेवाडी आहे इथे ऑफिस आहे। बघा, ही बिल्डिंग असणार आहे। तुम्ही जे स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला बिल्डिंग कशी ती पण दिसून जाईल। इथे बघा दिलं इन्फोसिस, तर या बिल्डिंगमध्ये तुमचा इथे इंटरव्ह्यू असणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर इथे इंटरव्ह्यूला जात असाल तर अनेक जण अर्धवट व्हिडिओ बघतात, तर तुम्हाला काय करायचं आहे, ज्या एक ईमेल ॲड्रेस सोबत तुम्हाला यांचं जे करिअर पेज आहे, यांची इन्फोसिस करिअर वेबसाईट आहे, ज्याची लिंक खाली दिलेली आहे, तिथे तुम्हाला ID बनवून घ्यायचं आहे। म्हणजे तिथे तुम्हाला लॉग इन करून तुमचा एक ID बनवून घ्यायचा आहे। त्या IDचं तुम्हाला झेरॉक्स घेऊन जायचं आहे, कॉपी घेऊन जायची आहे, जी की मेंडेटरी असणार आहे, कॅन्डिडेट ID। ओके, त्या बेसिसवरच मग तुम्ही ते अप्लाय केलं, त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होतोय असं आहे। ओके, BPM करिअर, इथे बघा यांची जी वेबसाईट आहे, यावरूनच आपण इथे बघा अप्लाय दिसतं, यावरूनच आपण अप्लाय करून आपला एक कॅन्डिडेट ID बनवणार आहोत आणि त्यानंतरच आपण काय करणार आहोत, इथे अप्लाय करणार आहोत। ओके, इंटरव्ह्यू डेट तुम्हाला समजली आहे, टाइम समजला आहे, 9:30 ते 11 पर्यंत तुम्हाला एंट्री असेल, त्यानंतर तुम्हाला एंट्री मिळणार नाही। तुमचा जो इंटरव्ह्यू आहे तो 10:30 ते 12:30 मध्ये होईल, म्हणजे असाइनमेंट होईल। सोपी असाइनमेंट असते, जसं की कुठली प्रोसेस आहे, BA BCom साठी आहे, बघू शकता BCom आणि BBA साठी आहे, मग त्या रिलेटेड तुमची असाइनमेंट होईल, HR चा इंटरव्ह्यू होईल। आणि हे कोणासाठी आहे, 2023, 24, 25 पासआउट तुम्ही आहात, म्हणजे मागच्या 2023ला जरी पासआउट झालात तरी तुम्ही ते करू शकताय। ऑल सेमिस्टर तुमचे क्लिअर पाहिजे। पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय तर अप्लाय करू शकत नाही, कारण की फ्रेशरसाठीच आहे, त्यातल्या त्यात ग्रॅज्युएटसाठी आहे, त्यामुळे ते एक्सपिरियन्स नसेल तरी चालणार आहे। ओके, त्याच्यानंतर ॲड्रेस तुम्हाला समजलाय। आता डॉक्युमेंट कुठले घेऊन जायचे, तर कॅरी 2 सेट ऑफ अपडेटेड CV।
आता पोस्ट कुठली आहे तर तुमची पोस्ट BCom BBA साठी असणार आहे आणि प्रोसेस कुठली आहे तर इथे बघा दिलेली आहे. तर नेमकं तुम्हाला काम काय करायचं आहे त्या बेसिसवर तुम्हाला त्या प्रकारचा इथे रेझ्युमे बनवून घ्यायचा आहे अपडेटेड. जर तुम्ही ओल्ड थर्ड क्लास 3-4 वर्षापूर्वी जो रेझ्युमे द्यायचा तोच घेऊन जाल तर तुमचं सिलेक्शन होणं अवघड आहे. त्यामुळे अपडेटेड CV घेऊन जा. त्यानंतर तुम्हाला एक फेस मास्क घेऊन जायचंच आहे आणि आयडेंटिटी कार्ड म्हणून पॅन कार्ड किंवा आधार कार्ड तुम्ही नेऊ शकताय. आता इम्पॉर्टंट नोट्स काय तर तेच तुम्हाला एक ID कार्ड घेऊन जायचं आहे. त्यानंतर नॉन टेक्निकल रोलसाठी असणारे डेटा प्रोसेस ज्यामध्ये बँकिंग हेल्थ इन्शुरन्स मग या रिलेटेड थोडंफार अभ्यास करून जा. काही प्रश्न या रिलेटेड असतील त्याचं सॉल्व्ह करून जा. तुम्हाला इंटरव्ह्यू क्रॅक करायला अवघड जात असेल तर इथं मी बुक देऊन टाकेल. तिथून तुम्ही तुमचा इंटरव्ह्यू कसा द्यायचा त्याची तयारी करू शकताय. ओके 24/7 म्हणजे रोटेशनल शिफ्टमध्ये काम असणार आहे आणि बाकी 15 वर्षाचं तुमचं फुल टाईम एज्युकेशन पाहिजे म्हणजे 10वी 12वी 12 वर्ष प्लस 3 वर्ष ग्रॅज्युएशन असं तुमचं 15 वर्षाचं शिक्षण पाहिजे. ओके पुण्यामध्ये असणार आहे. BCom BBA झालेलं आहे त्यांच्यासाठी बेस्ट आहे. त्याच्यानंतर नाईट शिफ्ट असणार आहे फ्रेशरसाठी आहे. बाकी सगळी माहिती इथे दिलेली. ओके आता पुढची जी वॅकन्सी आहे पुढचं पण वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे पण हा रोल वेगळा आहे. त्यातल्या ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे कारण की ते बिलकुल एक्सपिरियन्स मागत नाही आहे पण ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे 1 ते 6 वर्षाचा तर ते इथे जाऊ शकता. शिवाजीनगर या ठिकाणी तुमचा हा इंटरव्ह्यू असणार आहे. इथे बघा सगळी माहिती दिलेली आहे. लोकेशन दिलेलं आहे. इलिजिबल आहे BBA BCom MBA MCom ज्यांचं झालेलं आहे ते इथे अप्लाय करू शकता. विथ एक्सपिरियन्स इथे पाहिजे आहे. ओके बाकी कुठले कुठले डॉक्युमेंट न्यायचे काय न्यायचं काय रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे त्याच्याबद्दल पण माहिती तुम्हाला इथे मिळून जाईल. त्यानंतर तिसरी जी पोस्ट असणार आहे ती प्रोसेस एक्झिक्युटिव्हची असणार आहे. इथे डायरेक्ट इंटरव्ह्यू नाही आहे तुम्हाला इथे अप्लाय करावं लागेल. शॉर्टलिस्टिंग झाल्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होईल. ओके मग हे पण BCom BBA साठी असणार आहे. नाईट शिफ्ट असणार आहे फ्रेशरसाठी आहे. तुमचं पोझिशन असणार आहे प्रोसेस एक्झिक्युटिव्ह म्हणून इमिडिएट जॉईनिंग असणार आहे. बाकी सगळी माहिती ती दिली. सेम ॲज पहिलीची पोस्ट आहे सेम ॲज आहे फक्त इथे डायरेक्ट इंटरव्ह्यू नाही आधी अप्लाय करा त्यानंतर शॉर्टलिस्टिंग होऊन सिलेक्शन होईल अशा प्रकारचं आहे. ओके बाकी सगळी माहिती इथे दिलेली आहे. BBA BMS एनी स्पेशलायझेशन इन BCom झालं आहे तरी अप्लाय करू शकताय. पोस्ट ग्रॅज्युएशन नॉट रिक्वायर्ड. ओके तर या तिसऱ्या पोस्टसाठी पण अप्लाय करू शकताय. त्याच्यानंतर चौथी जी पोस्ट आहे ती पण BCom BBA साठी असणार आहे. इथे पण तुम्ही अप्लाय करू शकताय. सिमिलर आहे खास करून ज्यांचं BCom झालेलं वगैरे त्यांच्यासाठी बेस्ट आहे. ज्यांचं BCom वगैरे नाही झालेलं आहे त्यांच्यासाठी ही दुसरी वॅकन्सी आहे ज्यामध्ये भरपूर जण अप्लाय करू शकतात जसं की BCom MBA MCom वगैरे तुमचं अप्लाय करू शकताय. आणि चौथी जी पोस्ट आहे ज्यांचं BSc झालेलं आहे केमिस्ट्री फार्मसी झालेलं आहे पुण्यामध्ये जॉब बघताय कारण की अनेकांचे कमेंट्स येतात की फार्मसीवर तुम्ही व्हिडिओ बनवतच नाही. ॲक्च्युली तुमच्या ज्या वॅकन्सी आहेत त्या फॉर्म मोजकेच येतात आणि जे पण येतात ना त्या कंपनी लेवललाच भरून जातात. त्यामुळे त्याचे आउटपुट म्हणजे त्याचं माहिती आमच्यापर्यंत पोहोचत नाही. पण त्यातल्या त्यात आता आली आहे ज्यांचं केमिस्ट्री झालं आहे फार्मसी झालं आहे त्यांच्यासाठी हे चांगलं अपडेट आहे ते पण इथे अप्लाय करू शकताय. या सगळ्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आता अनेकांची अडचण असेल की यार हा ID कसं बनवायचा कुठली वेबसाईट आहे तर या लिंकमध्येच तुम्हाला इथे बघा ID बनवण्यासाठी मेन्शन ID टॉप ऑफ द रेझ्युमे जो पण तुम्ही बनवाल अपडेटेड त्याच्यामध्ये तुम्हाला हा ID मेन्शन करायचं. मग ID कसं बनवायचं इथे बघा लिंक दिली आहे ते आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. ती जस्ट तुम्हाला इथे पेस्ट करायची आहे. तर प्रोसेस एक्झिक्युटिव्ह पुणे इथे बघा इन्फोसिससाठी ऑफिशियल करिअर पेज इथे बघा ऑफिशियल करिअर पेज आहे इन्फोसिसचं. मग इथे तुम्हाला अप्लाय म्हणायचं सेम माहिती इथे दिलेली आहे. मग अप्लाय आपण करणार आहोत. अप्लाय केल्यानंतर ईमेल ॲड्रेस पासवर्ड किंवा नवीन असाल तर रजिस्टर करून घ्यायचं आहे. रजिस्टर करून तुमचं इथे बघा नेम मिडल नेम लास्ट नेम ईमेल ॲड्रेस पासवर्ड टाकून यावर क्लिक करून तुमचा ID बनवून घ्यायचा आहे आणि तो तुमच्या रेझ्युमेच्या पहिले सुरुवातीलाच मेन्शन करायचा आहे. आणि दुसऱ्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे तर सेम प्रोसेस सगळ्यात आधी ID बनवून घ्या तो रेझ्युमेच्या टॉपला लिहा त्यानंतर तुम्ही माहिती लिहा आणि इंटरव्ह्यू क्रॅक करा. तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी इंटरेस्टेड असेल इन्फोसिस सारख्या कंपनीत जॉब पाहिजे आहे तर नक्की शेअर करा. आणि तुम्हाला अजून कुठल्या जॉबबद्दल अपडेट पाहिजे आहे कुठल्या कंपनीबद्दल अपडेट पाहिजे आहे कमेंट करायला शिका जेणेकरून ते अपडेट मी तुमच्यासाठी आणू शकेल. जय हिंद जय महाराष्ट्र.